जेव्हा इतर लोक मोठ्या भांडवलाच्या मागे धावतात, तेव्हा इथे 50,000 रुपयांच्या छोट्या पावलाने एक साम्राज्य उभे राहिले. ही कथा आहे हितेश चुनीलाल शहा आणि त्यांचे पुत्र हर्षित शहा यांची. त्यांनी हर्षदीप हार्टिको लिमिटेड ही कंपनी एका छोट्या वर्कशॉप मधून 170 कोटी रुपयांची लिस्टेड कंपनी बनवली. 1999 मध्ये हितेश यांनी 50,000 रुपयांच्या भांडवलावर स्वस्त आणि टिकाऊ प्लास्टिकच्या कुंड्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या ब्रँडची सुरुवात केली होती. त्यांचे पुत्र हर्षित यांनी 2020 मध्ये व्यवसाय सांभाळून याला कॉर्पोरेट स्वरूप दिले आणि कंपनीला BSE वर सूचीबद्ध केले. आज ही कंपनी 2200 हून अधिक उत्पादनं विकते आणि राईस हस्क, कॉफी बीन्स यांसारख्या जैविक घटकांपासून इको फ्रेंडली कुंड्या बनवून भारतीय गार्डनिंग उद्योगात नवीन दिशा देत आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. हितेश चुनीलाल शहा यांनी 1999 मध्ये ठाण्यातील एका छोट्या वर्कशॉप मध्ये हर्षदीप ॲग्रो प्रोडक्ट्सची सुरुवात केली. त्यावेळी बाजारात टिकाऊ, सुंदर आणि स्वस्त कुंड्यांची मोठी कमतरता होती. लोकांकडे एकतर निकृष्ट दर्जाचे प्लास्टिकच्या कुंड्या किंवा महागडे इम्पोर्टेड डिझाईन हेच पर्याय उपलब्ध होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी केवळ 50,000 रुपयांच्या भांडवलावर आणि उधार घेतलेल्या उपकरणांच्या मदतीने कामाला सुरुवात केली. त्यांची मूळ विचार नेहमीच गुणवत्ता, टिकाऊपणा आणि परवडणाऱ्या दरावर केंद्रित होती. पुणे येथील नर्सरींना ते साधा कुंड्या विकत असत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज कंपनीकडे 2200 हून अधिक उत्पादनांचा पोर्टफोलिओ तयार झाला आहे. 1999 मध्ये सुरू झालेला हा प्रवास 2023 मध्ये एका मोठ्या वळणावर पोहोचला. त्यावेळी हर्षदीप हार्टिको लिमिटेड या नावाने कंपनी BSE वर लिस्टेड सार्वजनिक मर्यादित कंपनी बनली. या बदलामागे हितेश यांचे पुत्र हर्षित शहा यांचा मोठा वाटा आहे. हर्षित यांनी 2020 मध्ये व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी वडिलांच्या कौटुंबिक व्यवसायाला एका कॉर्पोरेट ब्रँड मध्ये रूपांतरित केले. त्यांनी कामकाजात सुसूत्रता आणली, उत्पादनाची श्रेणी वाढवली आणि ब्रँडिंगवर लक्ष केंद्रित केले. आज कंपनी केवळ कुंड्याच नाही तर आउटडोअर फर्निचर, ग्रीन शेड नेट आणि विशेषतः 3D प्रिंटेड सस्टेनेबल प्लांटर्सची निर्मिती करते. ते इंजेक्शन मोल्डिंग पासून ते हँडक्राफ्टेड फायबर ग्लास पर्यंत 4 वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांच्या उत्पादनांवर 5 वर्षांची हमी दिली जाते. हितेश आणि हर्षित यांच्या व्यवसायाला बाजारात वेगळेपण मिळवून देणारे मुख्य कारण म्हणजे टिकाऊपणावर असलेला त्यांचा भर. ते त्यांच्या इको फ्रेंडली कुंड्यांमध्ये तांदळाचा कोंडा, कॉफी बीन्स आणि ऊसाचे पाचट यांसारख्या जैविक पदार्थांचा वापर करतात. प्रत्येक टिकाऊ गमल्याचा 50% भाग जैविक पदार्थांपासून बनलेला असतो. ते व्हर्जिन प्लास्टिक ऐवजी केवळ पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकचा वापर करतात. या निर्णयामुळे त्यांच्या कार्बन फूटप्रिंट मध्ये घट होते. या व्यतिरिक्त या कुंड्यांमध्ये बायो बेस्ड रंगाचा वापर केला जातो. यामुळे अंतिम उत्पादन पूर्णपणे केमिकल फ्री होते, जे ग्राहकांचा विश्वास जिंकते. स्थानिक नर्सरींना पुरवठा करण्यापासून सुरुवात करून आज हा व्यवसाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. हितेश आणि हर्षित यांच्या कंपनीचे मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये 7 शोरूम्स आहेत आणि 500 हून अधिक वितरक आहेत. त्यांच्याकडे भिवंडी, पुणे आणि दिल्ली येथे 3 मोठे उत्पादन युनिट्स आहेत. एम्स्टरडम मध्ये एक आंतरराष्ट्रीय विक्री कार्यालय देखील आहे. हर्षित यांच्या कंपनीत सामील झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या 75 वरून 300 हून अधिक झाली. कंपनीचा महसूल 30 कोटींवरून 60 कोटी रुपयांपर्यंत वाढला. कंपनीचे मूल्यांकन 170 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. 2024 मध्ये 45 रुपयांच्या शेअर किमतीवर IPO आणल्यानंतर आज त्यांच्या शेअरची किंमत सुमारे 97 रुपये आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.